पत्नी म्हणते मी तुम्हाला कधीच घटस्फोट देणार नाही आणि मग अशा वेळेला पती नाईलाजाने बऱ्याच वर्ष तो त्रास सहन करत असतो पत्नीचा. म्हणजे ती घरामध्ये मानसिक त्रास त्या व्यक्तीला, तिच्या नवऱ्याला देत असते, पण तो कोणाला बोलू शकत नाही. आणि काही दिवसांनी तो नंतर नाईलाज असतं वकिलांकडे जाऊन कोर्टामध्ये केस दाखल करतो आणि पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी केस त्याची सुरू होत असते. अशा पद्धतीने तो कोर्टात जाऊन आपली पूर्णपणे जो काही आपल्याला त्रास होतो तो सांगत असतो. आपल्याला असं वाटतं की पत्नीच फक्त घटस्फोट घेते, तर असं नाही आहे. पती देखील घटस्फोट घेतात आणि त्यासाठी त्याला कुठली कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांनी, याबद्दलच मी आज थोडी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये मेसेज टाकून सांगा. तर पत्नी घटस्फोट देत नसेल तर घटस्फोट मिळू शकतो का? तर होय, मिळू शकतो. तो कशा पद्धतीने मिळतो हेच मी आज सांगणार आहे. भारतीय कायद्यानुसार पत्नीची संमती नसली तरी योग्य कायदेशीर कारण सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून घटस्फोट मिळू शकतो. जर दोघांची संमती असेल तर म्युच्युअल कन्सेंटनी डिवोर्स हा करता येत असतो. पण जर पत्नी संमती देत नसेल तर कंटेस्टेड म्हणजेच डिवोर्स तो मिळत असतो. कोणत्या कारणांवरून नवरा हा घटस्फोट मागू शकतो? तर हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 13 वरून घटस्फोट मागता येत असतो. त्यामध्ये मानसिक क्रूरता आली, घटस्फोट घेण्यासाठी शारीरिक क्रूरता आली, सतत अपमान करणं आलं, खोटे गुन्हे दाखल करणे आलं, विनाकारण पतीपासून वेगळे राहणे हे देखील त्यात कारण असतं. तसंच कुटुंबियांना त्याचा त्रास देणं आहे, वैवाहिक कर्तव्य पार पाडले नाही तर ते देखील म्हणजे नकार देत असेल तर हे देखील कारण होऊ शकतं. मानसिक क्रूरता म्हणजे नक्की काय? तर सतत भांडणं करणे, शिवीगाळ करणे, खोटे आरोप लावणे, आत्महत्येची धमकी देणे, नवरा किंवा त्याच्या कुटुंबियांची बदनामी करणे, खोट्या पोलीस तक्रारी देखील देणे, अशा गोष्टी न्यायालयामध्ये मानसिक क्रूरता या समजल्या जात असतात. जर पत्नी खोटे गुन्हे दाखल करत असेल तर पतीच्या विरोधात आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात, आणि जर हे खोटं ठरलं कोर्टामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये, तर ते देखील मानसिक क्रूरता असं समजलं जात असतं आणि निर्णय हा त्यांच्या बाबतीमध्ये हा लागू शकतो, म्हणजेच पतीकडनं हा लागत असतो. या बाबतीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय हे आलेले आहेत. न्यायालयात केवळ फक्त आरोप पुरेसे नसतात तर पुरावे देखील हे आवश्यक असतात. जसं की व्हॉट्सअप मेसेज असतील, कॉल रेकॉर्डिंग असतील, कायद्याने ग्राह्य असतील तर, SMS असतील, पोलीस तक्रारी, साक्षीदार, वैद्यकीय कागदपत्र, ऑडिओ आणि व्हिडिओ हे सगळे पुरावे लागत असतात. तसंच घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये म्हणजेच कुठल्याही फॅमिली कोर्टामध्ये तुम्ही मॅटर हा चालवू शकता. तिथे अर्ज तुम्ही आधी करायचा असतो. नंतर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या सेक्शन 13 अंतर्गत तुम्ही घटस्फोटाचा दावा हा करू शकता. तसंच घटस्फोटाचा दावा करू शकतात. पत्नी जर अनेक वेळा कोर्टात हजर राहत नसेल तर अशा वेळी न्यायालयीन नोटीस तुम्ही पाठवू शकता. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या सेक्शन 13 अंतर्गत तुम्ही घटस्फोटाचा दावा हा करू शकता. तरीही ती जर उपस्थित राहत नसेल, हे सर्व करून म्हणजे कोर्टामध्ये केस सुरू होऊन जर ती तारखेला हजर राहत नसेल, न्यायालयीन नोटीस पाठवून देखील ती येत नसेल, तर अशा वेळेला न्यायालय एकतर्फी म्हणजेच एक्स पार्टी निर्णय हे देऊ शकतात. पत्नी पोटगी मागू शकते का? तर हो, पत्नी ही पोटगी मागू शकते. म्हणजे घटस्फोट देत नसली तरी किंवा घटस्फोटाचा दावा म्हणजेच खटला सुरू असला तरी काही परिस्थितींमध्ये तिला पोटगी ही मागता येत असते. हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 24 खटला सुरू असताना अंतरिम पोटगी ही मागू शकते आणि कलम 25 नुसार कायमस्वरूपी पोटगी मागू शकते. तसेच स्वतःचा उदरनिर्वाह न करणारी पत्नी पोटगी मागू शकते. म्हणजेच ती स्वतः काही कमवत नसेल तर तिला पोटगी म्हणजे ती पोटगी मागू शकते. तसंच कलम 13(1) IB नुसार जर पत्नी कोणतेही योग्य कारण नसताना सलग 2 वर्षापेक्षा जास्त काळ पतीपासून वेगळी राहत असेल तर पती घटस्फोटाची मागणी हा करू शकतो. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या कोर्टामध्ये किंवा केस केली असेल, तर ह्या गोष्टींचे पुरावे असतील, ते सिद्ध झालं असेल, तर पतीला देखील पत्नीपासून घटस्फोट हा घेता येत असतो. आणि तो कोर्टाने पूर्ण कायदेशीररित्या प्रोसिजर झाल्यावर जर कोर्टाला असं वाटलं की पती सांगतो आहे ते सर्व पूर्णपणे खरं आहे, तर अशा वेळेला कोर्ट त्याच्या बाजूने देखील निकाल हे देऊ शकतात. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.